डिम्पी आणि देवी सिंग प्रतीक्षेला झाडावरून काढतात. कसंबसं आश्रमाच्या पाठीमागे नेतात आणि खड्डा खांदत असतात. पण तेवढ्यात प्रतीक्षेचा नवरा येतो आणि दोघांना रंगेहात पकडतो. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, आमदारबाई जामकरला जाब विचारत असतात की आश्रमात ज्या माणसाने हल्ला केला त्याला तुम्ही पकडलं का? जेलकडे बघत म्हणतात, कुठे तो हल्लेखोर? आता सगळेच खाली बघायला लागतात. आमदारबाई म्हणतात, जामकर साहेब मी काय विचारते? जामकर म्हणतात, तुमच्या समोर. आता आमदारबाई जामकर साहेबांकडं शॉकून बघायला लागते. डिंपी आता विभावरीला गेटपर्यंत सोडून येते आणि गेली ना याची खात्री पण करून घेते. वर येते म्हणते, डॉक्टर तुमचं डोकं बिकं फिरलंय का? अहो ती बाई तिकडं झाडावर लटकलेली आहे आणि तुम्हाला इकडं रोमॅन्स सुचतंय वय? देवीसिंग म्हणतो, डिंपल नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. तेवढे दार उघडतं आणि दोघंही मागे बघतात. तर प्रतीक्षाचा नवरा असतो. तो हात जोडून म्हणतो, महाराज माझी बायको कुठे? डिंपी घाबरते पण देवीसिंग शांततेने उत्तर देतो, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची बायको सुरक्षित आहे. तो माणूस म्हणतो, मी एकदा बघू शकतो का? देवीसिंग म्हणतो, नाही, उद्या सकाळपर्यंत कळेल त्यांचं प्रायचित्त झालं की नाही. आता काय केल्या त्याला काय भेटू देत नाही. कसं बसं त्याला पण काढून देतात. डिंपी म्हणते, डॉक्टर तुम्ही लय रिस्क घेताय बरं का? देवीसिंग म्हणतो, डिंपल दुसरा पर्यायच नाहीये. आश्रम चालवायचा असेल आणि पैसा आणि दागिने मिळवायचे असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. बरं चल, बॉडीची विल्हेवाट लावायची आहे. आता दोघे जातात. देवीसिंग डोकून बघत असतो, कुणी आहे तर नाही ना? आणि म्हणतो, डिंपल चल, कुणीच नाहीये. जे काय करायचं ना ते आपल्याला लवकर करावं लागेल. आता दोघं मिळून प्रतीक्षेला कसंबसं खाली काढतात. डिंपी म्हणते, डॉक्टर लय जड हाय. आता तिला ओढता ओढता दोघांचेही बुरे हाल होतात. जामकर आमदारबाईला म्हणतात, भक्ती तुम्ही इतके लीन आहात, तुम्ही ज्याच्या नादी लागला आहात वेड्यासारख्या, त्याच्यामुळे आपण किती गोत्यात येऊ शकतो त्याची झलकही पहा. आमदारबाई म्हणते, ठीक आहे चला. डिंपी आणि देवीसिंग प्रतीक्षाला ओढत नेतात आणि एका बाजूला ठेवतात आणि दोघं पण खड्डा खांदत असतात. आता ज्या ठिकाणी खड्डा खांदत असतात ती आश्रमाच्या पाठीमागची बाजू असते. प्रतीक्षाच्या नवऱ्याला संशय येतो, हे महाराज आपल्याला प्रतीक्षाला भेटूच देत नाहीये. हा भोंदू महाराज तर नाही ना? तो आता प्रतीक्षेची सगळीकडे शोधाशोध घ्यायला लागतो. त्याला खड्डा खांदायचा आवाज येतो. तो एवढ्या रात्री कोण खड्डा खांदतय? तो त्या दिशेने जातो आणि बघतो तर काय, महाराज आणि त्याचे शिष्य आणि शेजारी प्रतीक्षा पडलेली. हे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो आता जवळ येतो. देवीसिंग आणि डिंपल बघतात आणि त्यांचे होश उडतात. डिंपीमध्ये, डॉक्टर आता काय करायचं? तोपर्यंत आश्रमाबाहेर जामकर, त्यांची टीम आणि आमदारबाई येतात. जामकर म्हणतात, चला आश्रमाला घेरा घाला आणि सगळा आश्रम पिंजून काढा. एकही जागा शिल्लक राहता कामा नये. प्रतीक्षाचा नवरा तिला बघतो, जवळ जात म्हणतो प्रतीक्षा आणि तिला हलवतो. पण त्याच्या लक्षात येतं की रक्तबंबाळ झालेली असते. तो आता ओरडायला लागतो, ए काय केलं माझ्या बायकोला? बोल, काय केलंस? तू मारलंस ना तिला, म्हणून मला दाखवत नव्हता. आता बघूया जामकरची टीम आणि प्रतीक्षाच्या नवऱ्यातून देवसिंग वाचतो की पळून जातो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.